पडत असताना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यानंतर आपण खेळाडू इथंच राहतील, टीम इथंच राहतील, फक्त मान्यवर खेळपट्टीवर येतील. खेळपट्टीचं आणि मैदानाचं आपण पूजन करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण खेळपट्टीकडे यायचंय. आमने प्रीमियर लीग 2025चं 5वं पर्व उद्घाटन सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. 5वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. अद्भुत आयोजन पाहायला मिळेल या स्पर्धेचं आणि सध्या आपण या मैदानामध्ये आहोत. खेळाडू तिथेच थांबायचं आहे, लाईनअप करायचं आहे, सीमारेषेवर आपण लाईनअप करायचं आहे. मान्यवर पूजन करणार आहोत. खेळपट्टीचं पूजन केले जाईल. ही खेळपट्टी सर्वांसाठी अनुकूल अशी राहावी, कोणती दुखापट कोणत्याही खेळाडूला होऊ नये आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी या मैदानाचं आणि त्याचबरोबर खेळपट्टीचं पूजन केलं जातं. सरपंच साहेबांना मी विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करायचे. खेळपट्टीच्या स्ट्राईक एंडवर खेळपट्टीचं पूजन होत असताना विश्वपाल केनी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांनाच मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफल अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुनीलजी फुल्लोरे यांना देखील विनंती करतो की आपण श्रीफल अर्पण करायचे. त्यावेळीस या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन होत आहे. आमने प्रीमियर लीग 2025चं 5वं पर्व आणि या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन होत असताना सुरजजी पाटील यांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफल अर्पण करायचे. अशोकजी नलपेकर यांना मी विनंती करतो श्रीफल अर्पण करायचे. यशवंतजी सोरगे विनंती करतो देखील स्ट्राईक एंडवर श्रीफल अर्पण करायचे. त्यानंतर आपण नॉन स्ट्राईक एंडवर यष्ट्यांचं आणि खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. किशोरजी पावशे यांना विनंती असेल की नॉन स्ट्राईक एंडवर आपण पुष्प अर्पण करायचे. किशोरजी पावशे यांच्या शुभ हस्ते नॉन स्ट्राईक एंडवर पुष्पहार अर्पण केले जातात. त्यांनाच मी विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते श्रीफल देखील अर्पण करायचे. गणपती बाप्पा मोरया. तेवंजी जोशी
यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करायचे. सध्या आपण पाहू शकता आमने प्रीमियर लीग 2025चं 5वं पर्व उद्घाटन सोहळा पार पडत असताना खेळपट्टीचा या ठिकाणी मैदानाचं पूजन होत असताना कैलाजी पवार यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करायचे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जनार्दन केने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ अर्पण केले जाते. सर्व मान्यवरांना विनंती असेल का आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायचे. हॅलो चेक. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे आणि सर्व टीम्सना विनंती असेल की आपण सर्कलवर लाईन अप करायचे. आपण ओपनिंग सेरेमनी पार पाडणार आहोत. आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं पर्व आणि त्याची ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा पार पडत असताना सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. आपलं सहर्ष स्वागत. आमने प्रीमियर लीग 2025च्या 5व्या पर्वामध्ये 8 टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. 2 दिवसाचं हे आयोजन आणि त्यातील हा पहिला दिवस जिथे आपण खेळपट्टीचं आणि त्याचबरोबर मुख्य व्यासपीठाच्या समोर गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन केलं आणि आता आपण हा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहोत. ओपनिंग सेरेमनी एक वेगळी संकल्पना, एक चांगलं आयोजन आपल्याला नेहमीच आमने प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतं आणि हे 5वं पर्व यशस्वीरित्या पार पाडलं जाईल. मागच्या 4 पर्वांचा इतिहास देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीमचा संघमालक आणि संघनायक कॅप्टनला पण गाडीमध्ये जायला सांगा. टीमचे कॅप्टन संघमालक आपण स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसायचंय आणि आमण्याचे सरपंच विश्वपाल केने साहेब यांची गाडी सुरुवातीला त्यांच्या पाठीमागे टीमचे कॅप्टन आणि संघमालक यांच्या गाड्या येतील. त्यांचं आगमन होईल. आगमन झाल्यानंतर सर्व मान्यवर खेळपट्टीच्या अगदी समोर जिथे खुर्च्या ठेवलेले तिथे ते मान्यवर बसतील आणि त्याच्यानंतर बैलगाडीमध्ये या आमने प्रीमियर लीग पर्व 5व्याची ट्रॉफी तिचं देखील आगमन होईल आणि त्याच्यानंतर आपण त्या ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत. सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं पर्व ओपनिंग सेरेमनी आपण पाहत आहे. विश्वपाल केनी साहेब आमण्याचे सरपंच यांचं आगमन होईल. त्यांच्यासोबत टीमचे कॅप्टन आणि संघमालक हे देखील मैदानामध्ये एंट्री करतील. त्यांची ही ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर चॅम्पियनची ट्रॉफी मैदानामध्ये बैलगाडीमध्ये तिचं अनावरण होईल आणि त्याच्यानंतर आपण नाणेफेक करून या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. मागच्या वर्षी वेतालेश्वर 11 मंगेश जोशी यांचा तो संघ तो चॅम्पियन झाला होता आमने प्रीमियर लीग 2024च्या 4थ्या पर्वाचा. त्यांच्यासोबतच ती ट्रॉफी मैदानामध्ये येणार आहे. सर्व टीमचे कॅप्टन्स आणि संघमालक यांची एंट्री आणि त्यांच्या समवेत सुरुवातीलाच या आमण्याचे भाग्य विधाता सन्माननीय विश्वपाल केने साहेब यांची ग्रँड एंट्री या प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेसाठी 8 टीमला यांनी जर्सी पुरस्कृत केली ते म्हणजेच आमण्याचे सरपंच विश्वपाल केने साहेब यांचं विशेष कौतुक आणि आभार.
एक मोठा सिंहाचा वाटा ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी उचलली आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. त्यांची ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आमने प्रीमियर लीगचं हे 5वं पर्ल तुमच्या स्मार्टफोनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा हिचं थेट प्रक्षेपण होणार आहे. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. या सर्व संघांना या स्पर्धेसाठी आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. पाहुण्यांचं आगमन होईल, ट्रॉफीचं अनावरण होईल, त्यानंतर ड्रॉ टाकले जातील. लॉट्स तिथेच खेळपट्टीवरच ओपन होतील आणि त्याच्यानंतर स्पर्धेला सुरुवात होणार आहे. माझा आवाज पण गेला. कमी आवाजात डबल ते तिथे गेट वर आलं ना, मी माझा बोलून घ्यावं लागेल त्याला. काही मिनिटांमध्येच आमने गावचे उद्योजक आणि सरपंच विश्वपाल खेनी साहेब यांचं या प्रीमियर लीगमध्ये आगमन होणार आहे. या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा त्यांनी उचललं. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संपूर्ण टीमला 8 टीमला जर्सी पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून केली गेली. त्यांचं आगमन काही मिनिटांमध्ये होईल आणि त्यांची एंट्री नंतर आपण ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत. त्यानंतर टीम्समध्ये ड्रॉ टाकले जातील, लॉट्स पाडले जातील आणि त्याच्यानंतर स्पर्धेला सुरुवात होणार आहे. हॅलो चेक. लाईनअप करायचं पाहुण्यांचं आगमन होतो. कॅमेरामॅन आपण देखील सज्ज राहायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमने प्रीमियर लीग 2024च्या या 2025च्या या पर्वामध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमने प्रीमियर लीग 2025च्या या पर्वामध्ये आमने गावचे सरपंच सन्माननीय विश्वपाल खेनी साहेब आणि त्याचबरोबर 8 टीमचे संघ मालक आणि त्यांचे कॅप्टन या स्पर्धेमध्ये जोडत असताना त्यांचं या मैदानामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. युवकांचे कैवारी आमण्याचे उद्योजक आणि सरपंच साहेब सन्माननीय विश्वपाल खेनी साहेब यांच्या ठिकाणी यांची ग्रँड एंट्री मैदानामध्ये होत असताना आमने प्रीमियर लीग 2025च्या 5व्या पर्वामध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीलाच 8 टीमचे कॅप्टन्स आणि संघ मालक हे देखील जोडत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला असे युवकांचे कैवारी उद्योजक सरपंच आमने गावचे सन्माननीय विश्वपाल खेनी साहेब आणि त्यांच्या सोबतीलाच 8 टीमचे संघ मालक आणि कॅप्टन या स्पर्धेमध्ये जोडत असताना या आमने प्रीमियर लीग 2025च्या 5व्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. चंद्रकांतजी बार्शी, सुरेंद्र दलवी, संजय केनी, महेंद्र पाटील, विनोद चोरगे, मंगेश जोशी, योगेश केनी, अनिल फुरोली हे सर्व
संघ मालकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचे कर्णधार देखील जोडले गेलेत. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व पांडेवांना विनंती असेल की आपण खेळपट्टीवर ज्या खुर्च्या आहेत तिथे स्थानपन्न व्हायचे. थँक्यू डीजे. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण स्थानपन्न व्हायचे. टीमचे ऑनर आणि कॅप्टन यांना देखील विनंती असेल की आपण त्या ठिकाणी स्थानपन्न व्हायचे. त्यानंतर आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व ट्रॉफी तिचं देखील आगमन होईल या मैदानामध्ये. ती खेळपट्टीवर ट्रॉफी पोहोचवली जाईल आणि त्याच्यानंतर त्या ट्रॉफीचं देखील अनावरण केलं जाईल. बैलगाडीमध्ये ती ट्रॉफी या मैदानामध्ये जोडली जाईल. मागच्या वर्षीचे चॅम्पियन संघ त्यांचे कॅप्टन ती ट्रॉफी इथे घेऊन येतील. सत्यवानजी जोशी साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची. सत्यवानजी जोशी आपले देखील सहर्ष स्वागत. सुस्वागतम. आमने प्रीमियर लीग 2025च्या 5व्या पर्वाची ट्रॉफी मैदानामध्ये येत असताना बैलगाडीमध्ये एक विशेष संकल्पना या वर्षीची, कारण का सध्या दोन गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहेत. एक क्रिकेटचा खेळ आणि दुसरीकडे बैलगाड्या शर्यत. आणि या बैलगाडीमध्ये ही ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये येत असताना सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही टीमचे कॅप्टन आणि संघ मालक यांना पाहू शकता. आमनेचे सरपंच विश्वपाल केनी साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची ग्रँड एंट्री आपण या मैदानामध्ये पाहायला मिळाली. आणि आता एंट्री होणार आहे बैलगाडीची, तिच्यामध्ये ट्रॉफी असणारे या प्रीमियर लीगची. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आमने प्रीमियर लीग 2025च्या 5व्या पर्वाची ट्रॉफी बैलगाडीमध्ये येत असताना मागच्या वर्षीचे विजेते कॅप्टन ही ट्रॉफी आपल्यापर्यंत घेऊन येत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बैलगाडीमध्ये ही आमने प्रीमियर लीग ची ट्रॉफी मैदानामध्ये येत असताना त्यांची ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळते. आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व तुम्ही सध्या पाहत आहे. ट्रॉफीची ग्रँड एंट्री. मागच्या वर्षीचे चॅम्पियन संघाचे कॅप्टन आणि संघ मालक ही ट्रॉफी आपल्या मैदानापासून घेऊन येत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओपनिंग सेरेमनी आपण पाहतोय आमने प्रीमियर लीग 2025 ची 5वं पर्व आणि त्या 5व्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात होते. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. काय जबरदस्त एंट्री झाली ट्रॉफीची. आज या आमने प्रीमियर लीगची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये राहणार आहे. ओपनिंग सेरेमनी सध्या पार पडत असताना सुरुवातीला मान्यवरांची एंट्री झाली आणि त्याच्यानंतर ही ट्रॉफी मैदानामध्ये येत असताना
मागच्या वर्षामध्ये 2024 मध्ये चौथ्या पर्वामध्ये वेतालेश्वर 11 मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केलेला संघ चॅम्पियन झाला होता. या टीमचे कॅप्टन ही ट्रॉफी मैदानामध्ये घेऊन आलेले आहेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीनवर हे दृश्य आपण पाहू शकता. जोरदार टाळ्या होत्या. मागच्या हंगामातील विजेता संघ वेतालेश्वर 11 मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केलेल्या संघाचे कॅप्टन ही ट्रॉफी आपल्यापर्यंत घेऊन पोहोचली गेली. त्यानंतर मी विनंती करतोय सरपंच साहेब आमण्याचे विश्व पालकेनी साहेब यांना की आपण ट्रॉफीचं अनावरण करायचे. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आणि ट्रॉफीचं अनावरण होणार आहे. जोरदार टाळ्या उद्या. आमने प्रीमियर लीग 2025 पाचवं पर्व ट्रॉफीचा अनावरण सोहळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असताना ग्रँड ओपनिंग सेरेमनी सध्या आपण पाहतोय आमने प्रीमियर लीग 2025च्या पाचव्या पर्वाची. थँक्यू डीजे. त्यानंतर आपण त्याच ठिकाणी लॉर्ड्स पाडणार आहोत. बैलगाड्याचे मालक किरणजी जोशी यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. लॉट्स इथे पाडले जातात. ए ग्रुपची पहिली मॅच असेल. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते लॉट्स पाडले जातात. वेतालेश्वर 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आर्या 11. पहिला सामना ए ग्रुपमध्ये. ए ग्रुपचा दुसरा सामना असेल इंद्रा स्पोर्ट आणि स्वरा 11.
बी ग्रुप सानवी 11 हॅलो. लक्ष्मण. बी ग्रुपमधील पहिला सामना सानवी 11 लक्ष्मी स्पोर्ट. सर एक सेकंड सर. वेताळेश्वर 11ची कपड्यांची पिशवी कुठे हरवलेली आहे? वेताळे स्पोर्ट्स 11 या संघाची कपड्यांची पिशवी कोणाला सापडली असेल तर ती आणून द्यायची प्लीज. ओके सर, कंटिन्यू. वेतालेश्वर 11 आणि आर्या या टीमची कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचंय. खेळपट्टीवरच आपण नाणेफेक करणार आहोत. पहिला सामना वेतालेश्वर 11 आणि आर्या एंटरप्राइजेस. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. वेतालेश्वर 11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हॅलो चेक. सर्वांचं सहर्ष स्वागत. आमने प्रीमियर लीग 2025च्या 5व्या पर्वाला होते सुरुवात. पहिला सामना ए ग्रुप मध्ये वेतालेश्वर 11 आणि आर्या एंटरप्राइजेस. टॉस जिंकून वेतालेश्वर 11 टीमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतले. आर्या एंटरप्राइजेसच्या विपक्षामध्ये 5 ओव्हरचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील आणि या सामन्याचं धावतं वर्णन, पहिल्या इनिंगचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉइस ऑफ लिंबोली टिटवालेचे मनोज कारवे सर जॉईंट होतात मायक्रोफोनवर. स्वागत तुमचं देखील. सुप्रभात रसिक हो. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील आमणे या गावात आयोजित आमने प्रीमियर लीग 2025 या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मी रामदासजी केणे कैलासवासी या क्रीडांगणावरती मनोज कावरे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. उपस्थित सर्व मान्यवर, आमचे सर्वांचे लाडके, तरुणांचं प्रेरणास्थान असलेले इंद्रपालजी केणे साहेब सरपंच, प्रथम नागरिक आपल्या आमने गावचे अनबान शान आज आपल्यामध्ये उपस्थित, ज्यांच्या
शुभ हस्ते आपण हा दिमागदार सोहळा या ठिकाणी सुरू केला, पार पाडला आणि उद्घाटन सुद्धा या ठिकाणी अगदी सुंदर पद्धतीने सुरू झालं. पर्व 5वा आहे, परंतु ही पूर्ण ह्या आमणेगावची अनबान शान आहे. म्हणून गाण्यामध्येच आपण ऐकलं की अख्खा आज आमना गाव खेळेगा. आणि ही क्रिकेटची जत्रा आहे आमच्या गावची, आमना गावची. जसं नवीन आपण कॅलेंडर इयर विकत घेतला असेल तर नक्कीच आजच्या तारखेला आपण त्या कॅलेंडरवरती लिहिलं पाहिजे की आज आणि उद्या आपली आमण्याची जत्रा आहे आणि एक नवीन उत्सव या ठिकाणी सुरू करतो आपण या दिमागदार सोहळ्याच्या माध्यमातून. सन्माननीय आपले उपस्थित विश्वालजी केणे सरपंच साहेब, माजी सरपंच साहेब आपल्यामध्ये उपस्थित, सन्माननीय सुनीलजी फोंडरे साहेब, तसेच उद्योगपती अशोकजी मंडपेकर, उद्योगपती सुरेशदादा पाटील, गुरुनाथजी केणे, यशवंतजी चोरगे आणि किशोरजी पावसे हे आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर, या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून आपण सहर्ष स्वागत करतोय. जे आपल्या ह्या स्पर्धेचे प्रेरणास्थान आहेत विश्वपालजी केणे, नक्कीच अगदी तरुण वयामध्ये ज्याने उत्तुंग भरारी घेतली आणि खूप मोठं नाव लौकिक जसं त्यांच्या पिताश्रींचं होतं तसं त्यांनी तो वारसा पुढे जपला आणि त्यांच्याच पावलात पाऊल ठेवून आज आपण विश्वपाल केणे यांना एक किंग मेकर म्हणून या परिसरामध्ये ओळखत आहोत आणि ते आपल्यामध्ये आज लाभलेले आहेत. नक्कीच साहेब, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमची प्रगती खूप अगदी जोमाने वेगाने हो, सुख समृद्धी लाभो. आमच्या आयोजकांच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, पहिल्या सामन्यासाठी आपण टॉस केला आणि लगेचच प्रारंभ करूया पहिल्या सामन्याचा. जो सामना या ठिकाणी रंगणार आहे वेतालेश्वर 11 विरुद्ध आर्या एंटरप्राइजेस. दोन्ही पण संघांचे मालक, कॅप्टन, आपणास विनंती आहे आपण सामना सुरू करण्यासाठी पाचारण व्हायचं आहे. वेतालेश्वर 11चे सन्माननीय ओनर आमचे मंगेशजी जोशी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि कॅप्टन आहेत ह्या टीमचे सागर फुलोरे, सर्वांचा लाडका खेळाडू. आणि विपक्ष संघ आर्या एंटरप्राइजेस, ज्या संघाचे मालक संजयजी केणे आणि कॅप्टन ऋषी दळवी. जसं 2008 मध्ये IPL सुरू झालं, आपल्याला माहिती असेल, एक नवीन प्रेरणा, नवीन उत्तेजना, नवं क्रिकेटचं युग सुरू झालं. आणि पाहता पाहता आपण आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा ISPL पाहतोय, ज्या स्पर्धेला BCCIने मान्यता सुद्धा दिली. आणि टेनिस क्रिकेट सुद्धा आता कुठेच कमी नाही आहे. त्याची प्रचिती आपण पाहतोय की प्रत्येक गावामध्ये आपापल्या परीने, आपापल्या आयोजनाने दिमागदार प्रीमियम लीगचं आयोजन केलं जातं. आणि त्यातली जी स्पर्धा आपण पाहतोय 5व्या पर्वामध्ये, आणि आपण पाहू शकता बैलगाडा, बैलांची नावं चिक्या आणि रुद्रा. क्या बात आहे. जेव्हा पळतात ना हे, ते रुद्र अवतार धारण करतात आणि भल्याभल्यांना गारद करतात. असे आपले हे 2 बैल पाहतो आपण, शर्यतीचे बैल. ज्या बैलगाडा शर्यतीचं आपण अफाट प्रेम सुरू झालेलं पाहतोय. हे सुद्धा नवीन युग सुरू झाले. जसं आपल्या कायद्यामध्ये बदल केला आणि ह्या स्पर्धांना, बैलगाडा शर्यतींना परवानगी दिलेली आहे. सन्माननीय आमच्या आमणेगावचे पहिले क्रिकेटर रघुनाथजी केणे काका, या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती APL 2025 पर्व 5वं, बैलांना पूर्णपणे या ठिकाणी रंग दिलेले आहेत. आणि हे बैल दोन्ही पण जसं रंग दाखवतात शर्यतीच्या आखाड्यामध्ये, तसं त्यांचं नाव आहे, तसं त्यांचं काम आहे. आणि ह्या मैदानाला नक्कीच एक सौभाग्य प्राप्त झालं की आज अगदी वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दिमागदार पद्धतीने, जल्लोषाने हा आमणेगावचा उत्सव सुरू झालेला आहे. कल्पेजी केणे आणि मंगेशजी पाटील यांच्या पुरस्कर्त्याच्या रूपाने आम्हाला ड्रोन इथे प्राप्त झाला. आम्ही आपला आभार व्यक्त करतोय मंडळाच्या वतीने. प्रत्येकाने इथे मोलाचं योगदान दिलंय. प्रत्येकाचा खारीचा, सिंहाचा वाटा आहे, हे आपल्याला नक्की सांगण्याच्या ठिकाणी वावगं वाटत नाहीये. दोन्ही ऑफिसेस मैदानामध्ये पोहोचलेत, पाहू शकता. रॉकी सर आणि वर्मा सर ऑफिशियल पंच आपल्या ह्या आमने प्रीमियर लीग 2025 साठी पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित व्यासपीठावरती. आणि पूर्ण खेळाडू, रसिक प्रेक्षक, शनिवार आहे, रविवार आहे, तुडुंब गर्दी असेल. सन्मान्य कैलासवासी RK क्रीडांगणावरती एक दिमागदार सोहळा आपण सुरू करतोय. एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर. हा परिसर पूर्णपणे दुमदुमला पाहिजे. या ठिकाणी काय सुरू होणार आहे, तर सुरू होणार आहे अख्खा आमना गाव खेळेगा, आमना प्रीमियर लीग 2025. काही क्षणात आपल्या समोर पहिला सामना इथे पेश केला जाईल.
आपल्या मान्यवरांच्या पाहुण्यांच्या साक्षीने नजरेने ही स्पर्धा या ठिकाणी आपण सुरू करतोय. आजचा पहिला दिवस, पहिला सामना काही क्षणातच आपल्या समोर पूर्णपणे चहूबाजूला नटवलेला आहे, सजवलेला आहे. कैलासवासी सन्माननीय आर के क्रीडांगणाला आपण ह्या मैदानात अनेक स्पर्धा पाहत असतो आणि तसंच दिमागदार या ठिकाणी नियोजन. समोरच्या टेबलजवळ जे बसलेत ना तिथे दोघंच जण बसणार आहेत आमचे व्हॉलेंटियर्स. बाकीचे सर्व इकडे समोर या, कारण तिथून तो टेबल सुद्धा काढायचा आहे स्क्रीनच्या बाजूला. प्लीज प्लीज सर्वांनी सहकार्य करणार, कारण आपली स्वतःची स्पर्धा आहे, आपल्या गावची स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेला अक्षरशः शिस्तबद्ध पद्धतीने लोकप्रियतेच्या उंच शिखरावरती नेऊन ठेवायचं काम आपणच करायचं आहे. खेळ पण बघा, डोळ्यांचं पारणं फेडणारा खेळ इथे पाहायला मिळणार आहे आणि अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळा सुद्धा पार पाडला. म्हणून ही स्पर्धा सलग 5व्या पर्वामध्ये प्रवेश करते. नवीन वर्षाची सुरुवात, जसं नवीन वर्षाची आपण प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या आणि या स्पर्धेला सुद्धा आपण यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देऊया आपल्या पूर्णपणे हृदयाच्या अंतःकरणातून. पाच ओव्हरचे मुकाबले असतील. पहिला आणि दुसरं षटक पॉवर प्ले P1 P2चं असेल, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तब्बल 8 संघ, जसं पहिलं 2008 मध्ये आपण पाहिलं होतं, जबरदस्त IPLचं नियोजन झालं होतं आणि एक नवीन पर्व सुरू झालं आणि पाहता पाहता आपण 2025च्या IPL कडे इथे वळलेलो आहेत. म्हणजे तब्बल 15 वर्ष प्रीमियम लीगने जवळपास पूर्ण केली आणि ISPL सुद्धा दुसऱ्या सीझनमध्ये आता प्रवेश करते, ज्यामध्ये टेनिस क्रिकेटचे अनेक तारे सितारे आपण चमकणारे पाहतोय. आणि या ठिकाणी सुद्धा कोण आमण्याचा असेल, कोण चमकेल, कोण मॅन ऑफ द टुर्नामेंट बनेल, कोण लीगचा पूर्णपणे हुकमीचा बादशाह बनेल. जसे आमचे 2 बैल येऊन गेले, ते जे बादशाह आहेत आमच्या आमण्याचे, शर्यतीचे बैल आहेत. जो खेळाडू इथे जिंकेल नक्की त्याला इथे पूर्णपणे मान सन्मान मिळणार आहे. परंतु प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करायचे आहेत, कारण तुम्ही स्वप्न घेऊन उतरलेलं आहे त्या स्पर्धेमध्ये, म्हणजे प्रयत्न सुद्धा तुमचेच पाहिजेत आणि ते तुम्ही स्वप्न तुमचं पूर्ण कराल आणि या स्पर्धेला 4 चंद्र लागतील याची काळजी घ्याल, असंही नक्कीच आम्ही आयोजकांच्या वतीने आशा व्यक्त करतोय. प्रताप स्पोर्ट्स, सान्वी 11, आर्या एंटरप्राइजेस, इंद्रा एंटरप्राइजेस, स्वरा एंटरप्राइजेस, वेताळेश्वर 11, लक्ष्मण स्पोर्ट्स आणि योगेश 11 असे 8 संघ. जसं 2008 मध्ये 8 संघांनी सुरुवात झाली होती IPLची, तशीच या ठिकाणी संकल्पना पाहतो आपण या अमण्यांच्या वतीने. चहूबाजूला प्रेक्षक, मैदान जरी उतार चढावचं असेल तरी सुद्धा मैदानामध्ये स्पर्धा जबरदस्त होत असतात, कारण या स्पर्धेला प्रेक्षकाची तुडुंब गर्दी असते. कारण रस्त्यांच्या बाजूला आहे, बाजूला सोनटिकली नाका आहे, भिवंडीचं पूर्णपणे लॉजिस्टिक हब आहे, बिझनेस एरिया पूर्णपणे. आणि ह्या परिसरामध्ये जी प्रगती झाली, सन्माननीय अनिकेतजी बारसी साहेब आपण यायचं, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपली जागा मंचकावर आहे, कारण तुम्हाला स्कोरिंगची भूमिका पार पाडायची आहे. जसे आपले सन्माननीय विश्वपालजी केणे इथे बसलेत, ज्यांना आपण अनेक वर्ष सरपंच पदावरती पाहतोय. माजी सरपंच सुनील फुलोरे साहेब सुद्धा, ज्यांचं मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यांनी ह्या परिसराचा पूर्णपणे कायापालट केलेला आहे. अनेक वर्षाआधी आपण पाहिलं असतं तर हे सगळं जंगल होतं, तर तसं पाहता हा माझाच परिसर आहे. मी PC चिराटवाड्याचाच आहे, पण तो निंबोलीला राहतो, परंतु हा परिसर पायी पाहिलेला आहे पूर्ण. परंतु काय जबरदस्त मागच्या ह्या 15-20 वर्षामध्ये परिसराचा कायापालटच झाला. आणि नक्कीच विश्वपालजी केणे साहेब, सुनीलदादा फुलोरे साहेब, तुम्ही ह्या कायापालटाच्या कारणामध्ये सिंहाचा वाटा उचलला, नक्कीच तुम्हाला सलाम आहे. कारण जर आपला लीडर चांगला असेल ना, आपला मार्गदर्शन करणारा चांगला असेल, आपला पुढारी चांगला असेल, तर आपण आपला परिसरसुद्धा सुधरवू शकतो, त्याचा विकास करू शकतो आणि आपल्या गावाचा विकास सुद्धा झालेला आहे. आणि ही स्पर्धा त्याच्यासाठी आहे. स्पर्धा गावाच्या विकासाची आहे, स्पर्धा गावाच्या परंपरेची आहे, स्पर्धा एकात्मतेची आहे आणि स्पर्धा आपली ही उत्सवाची आहे. ही आपल्या आमणेगावची जत्रा आपण पेश करतोय. आमणे प्रीमियर लीग 2025. माझ्यासोबतीला कॉमेंटेटर म्हणून जोडले गेलेत दीपकजी सुतार सर. वेलकम सर. दोन्ही संघांचे 12 खेळाडू. ह्या सूचना द्यायला लागल्या नाही पाहिजेत, लक्षात घ्या. सामना सुरू होण्याच्या आधीच 12 खेळाडू इथे आला पाहिजे. आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय, म्हणजे लाईव्ह प्रक्षेपित करतोय, म्हणजेच जे पाहणारे असतात त्यांना आपल्याला चांगले त्यांच्याकडून कॉमेंट्स मिळावे हा प्रयत्न करूया.
तर चला फिल्डिंग सजून घ्या आणि सलामीची जोडी होऊ द्या. स्वर्गीय इंद्राजी पाटील खेळाडू कक्षातून पूर्णपणे भव्य दिव्य व्यासपीठ, चहूबाजूला प्रेक्षकांसाठी नैसर्गिक झाडं तर आहेतच, परंतु प्रेक्षक कक्ष सुद्धा उभारलेले आहेत आमच्या आयोजकांनी. पूर्णपणे मेहनत, अनेक महिन्यांपासून या स्पर्धेची तयारी आणि प्रत्येकाने खांद्यावरती जबाबदारी घेऊन या स्पर्धेला चार चंद्र लावलेले आहेत. आणि स्पर्धा मला नाही वाटत की मागच्या 4 वर्षांपेक्षा कमी असेल, पण ती मागच्या 4 वर्षांपेक्षा 100 पटीने भारी असेल. म्हणून अख्खा अन्ना गाव खेलेगा हे सुंदर गीत सुद्धा या ठिकाणी बनवलेलं आहे. चांगलं त्याच्यामध्ये शब्दांची रचना आहे, चांगलं नाचणारं डोलणारं डोलाला लावणारं संगीत दिलेलं आहे. आणि नक्कीच चांगली संकल्पना पाहतो आपण या अमने प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून. पूर्ण क्रीडा मंडळाचा मी धन्यवाद देऊ इच्छितो की पहिल्यांदा मी स्पर्धा कव्हर करतोय. या मैदानामध्ये स्पर्धा कव्हर केली आहेत आधीच्या काळामध्ये, परंतु लीगमध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा कव्हर करतोय. धन्यवाद योगेशजी पाटील, धन्यवाद शरदजी दळवी, धन्यवाद आमचे सुरेंद्रजी दळवी आणि पूर्ण आयोजक मंडळ. योगेश 11 आमने ए, योगेश 11 आमने बी असे अनेक संघ आपण या परिसरामध्ये चांगला खेळ करताना पाहतोय. आणि आता या ठिकाणी पाहणार आहोत आपण की एक गाव आणि हे 8 संघ. चेसिंग इज कंपल्सरी, ड्रेसिंग ऑल्सो कंपल्सरी, ते तर म्हणायचीच गरज नाहीये, लक्ष द्या. आणि मैदानामध्ये कोणी पण पंचांना हातवारे करायचे नाहीयेत, शिस्तींचं पालन करायचं आहे. दोन्ही पण पंच आमचे ऑफिशियल्स आहेत, त्यांना जर वाटलं काही शंका असेल तर ते एकमेकांशी डिस्कस करून काही रिव्ह्यू वगैरे मागतील, तर ही तुम्ही काळजी घ्या खेळून. कारण आपल्या गावची स्पर्धा आहे, या स्पर्धेला आपण अक्षरशः उंच शिखरावरती नेऊन ठेवायचं काम आपणच करायचं आहे. मग आपल्या त्या खेळाद्वारे सुद्धा आणि आपल्या या कर्तव्याद्वारे कामाद्वारे सुद्धा, अशी आमच्या विश्वनाथजी केणे साहेबांच्या वतीने आमचे सरपंच साहेब आम्ही आपणास विनंती करतोय. तर रसिको, पहिला सामना येथे सुरू होतोय. पहिल्या चेंडूसाठी टाळ्या अशा वाजवा की सामना संपेपर्यंत टाळ्या संपल्याच नाही पाहिजेत आणि उद्या फायनल होईपर्यंत टाळ्या संपल्या नाही पाहिजेत. कारण सर्वांना सुट्टीच असेल, जवळपास शनिवार रविवार सुट्टी असते बहुतेक जणांना. पुन्हा मी मागच्या प्रेक्षकांना विनंती करतो, तिथे दोनच आमचे व्हॉलंटियर्स बसतील प्लीज, स्क्रीनच्या तुमच्या डाव्या बाजूला, विकेट किपरच्या डाव्या बाजूला. पुन्हा पुन्हा सूचना देण्यास भाग पाडू नका, कृपया काळजी घ्या. आम्हाला तुमची फार गरज आहे, परंतु तुमच्या सहकार्याची सुद्धा तितकीच गरज आहे. तर सलामीची जोडी सुद्धा आपण पाहतोय या पहिल्या सामन्यासाठी मैदानामध्ये अवतरलेले आहे. काय जबरदस्त दिमागदार 16 पार पडला, मस्त पद्धतीने संकल्पना इथे आखली होती आमच्या आयोजकांनी. त्यामध्ये मोलाचा हिस्सा आमचे सरपंच साहेबांचा, माजी सरपंच साहेबांचा. जसे एंट्री, ग्रँड एंट्री बघितली आपण, बैलगाड्यांची एंट्री झाली आणि अमना गाव का आहे याची दमछक दाखवली क्रिकेट विश्वाला आणि पूर्णपणे परिसराला, पंचकृषीला, की अमना गाव खूप काही करू शकतो. ही ताकद आहे. म्हणतात ना की युनिटी इज द स्ट्रेंथ, एकतामध्ये खूप ताकद आहे, पॉवर आहे. आणि ही पॉवर दाखवली. अमना गाव पूर्णपणे एकत्र केला आहे. अमना गावाचा पूर्णपणे विकास करण्याचा ध्यास आहे आमच्या विश्वनाथजी केणे साहेबांचा, जे आमचे सन्माननीय प्रथम नागरिक सरपंच आहेत, ज्यांचा आपण नक्कीच शतकोटी आभार व्यक्त केले पाहिजे आणि आपण करत राहणार. त्यांच्या पूर्ण कारकिर्दीला सुद्धा सलाम आहे आणि पुढे सुद्धा शुभेच्छा. आणि आपण शुभेच्छा देऊया स्पर्धेला सुद्धा. जाऊया मैदानामध्ये. 2 पंच सज्ज, सलामीचे फलंदाज आणि बॉलिंग मार्क होती सागर फुलोरे. तर होऊन जात्या पहिल्या चेंडूसाठी टाळ्या. पहिला चेंडू पडतोय, बरोबर 10:23 झालेले आहेत. पहिला चेंडू स्क्वेअर मारा सागर फुलोरेचा डाव्या स्टीच्या बाजूला आणि एक डिक्लेअरची धाव सुद्धा मिळेल, ती म्हणजे 22च्या रूपामध्ये 1+1. आणि पाठीमागच आपण पाहतो की पूर्णपणे आमचे 8 संघ मालक
त्यांचे फ्लेक्स, त्यांचे बॅनर तडाखेबंद तडफदार तरुण सर्व अनुभवी नेतृत्व ज्यांनी आपापले संघ या ठिकाणी बनवले, निर्माण केले, बांधणी केली आणि तेच संघ इथे अवतरलेले आहेत ह्या APL साठी. हा पुढचा चेंडू गुडलनच्या अलीकडे थोडासा टप्पा पाहिला आपण. हलक्या त्यांनी फक्त पुश केलं, कारण सुरुवात कधी पण मिडल करून झाली पाहिजे हे बॅट्समनला नक्कीच माहिती असतं. कारण पहिला स्क्वेअर चेंडू पडल्यानंतर 2 धावा ऑलरेडी आल्या होत्या आणि समजदारीने या ठिकाणी ड्राईव्ह केलं फलंदाजाने एका धावेसाठी. एकूण धावसंख्या 3. आर्या एंटरप्राइजेस हा संघ बॅटिंग करतोय. संजय केणे संघाचे मालक आणि ऋषी दळवी कॅप्टन. विपक्ष संघ वेताळेश्वर 11 मंगेश जोशी संघाचे मालक आणि सागर फुलोरे जो कॅप्टन पहिली बॉलिंग करतोय. उचलला चेंडू भिरकावून दिलाय आणि टाळ्यांच्या गजरामध्ये APL सिक्सर. व्हॉट अ ब्लास्ट, इट्स अ बिगी. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्खा अमना खेलेगा, सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. यस, अख्खा अहमदाबाद खेलेगा, सुपर से ऊपर लीग आणि सुपर के ऊपर एक सिक्सर देखा. अरुण चोरगेच्या बॅट मधून आपण बघितला तो सणसणीत, खणखणीत, झणझणीत, रसरसीत, अगदी सौंदर्यवर्धक षटकार खेचला आणि त्यांनी नोंद केली की APL 2025 मध्ये तो अनेक जणांना सांगेल की मी पहिला षटकार ठोकला होता. पुन्हा सज्ज झालाय अरुण चोरगे सामना करण्यासाठी. सागरचा हा थोडासा दूरवरचा चेंडू फक्त फुलटाच घेऊन ड्राईव्ह केला आणि डायरेक्ट हिट सुद्धा केलं होतं. कव्हरिंग झालं, फार मोठं नुकसान नाही, सिंगलची प्राप्ती केली. अरुण समजदार क्रिकेटर आहे, दाखवलं त्यांनी एक षटकार आल्यानंतर की मला थांबायचं आहे. आक्रमकता आणि सोबतीला संयम जर असेल तर नक्कीच आपण आपल्या संघाला पुढे नेऊ शकतो आणि हे प्रत्येकामध्ये असावं. जसं एका नाण्याच्या 2 बाजू असतात, छापा काटा दोघांनाही महत्त्व असतं, तसं आपल्या जीवनामध्ये खेळामध्ये आक्रमकता आणि संयम या दोन्ही गोष्टी पाहिजे. ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, पास ड्राईव्ह केला आणि मिड ऑफला बीट करून चेंडू लॉंग ऑफकडे कव्हर केला छान पद्धतीने. आउटफील्ड फास्ट आहे. फेकी विकेट किपरकडे जात असताना हा सिंगल अजून एक येतोय बॅट्समन रोशनच्या बॅटमधून. रोशन आणि अरुणची जोडी माझ्यासोबतीला स्कोरिंगसाठी अनिकेत बारसी जॉईन झालेत. एक तरुण चांगले स्कोरर आहेत, चांगले एज्युकेटेड आहेत. धावसंख्या आहे ती आतापर्यंत 11वर. 1-1 ऑन द बोर्ड. 5 षटकाचा मुकाबला. अमने प्रीमियर लीग 2025. अख्खा अमना गाव खेलेगा. खेळ सुरू हुआ यहाँ पे. आणि हा सुंदर चेंडू या ठिकाणी ऑस्टिकच्या बाहेर. सागर पुराने पाहिलं की शफल होते फलंदाज आणि ते पाहत असताना बरोबर चेंडूला बाहेर काढलं. फुलर लेन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पायांचा वापर करत असताना चेंडूला फॉलो करू शकला नाही बॅट्समन. चेंडूच्या मेरिटपर्यंत रेषेपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं फटका मिडल करण्यासाठी. आणि षटकार आल्यानंतर चांगली कमबॅक करतोय पुन्हा सागर फुलोरे. ओव्हर द विकेट रिलीज करताना हा आणि या ठिकाणी पंचांचं बोट आकाशामध्ये. आय थिंक सो इट्स अ लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद. आमची टेक्निकल कमिटी कंट्रोल रूम मध्ये पोहोचेल आणि वेदर इट इज राईट और रॉंग ते चेक केलं जाईल. सन्माननीय कमिटी मेंबर अमने लोणाट क्रिकेट असोसिएशनचे रामकृष्णजी काकडे, जय हरी, या आपलं हार्दिक स्वागत आहे. रामकृष्ण हरी काकडे साहेब, आम्ही आपल्याला पाहतोय, आपलं हार्दिक स्वागत. खूप चांगलं व्यक्तिमत्व, कुठेही स्पर्धा असू दे बारीक लक्ष असतं, कारण कमिटी मेंबर आहेत, चांगलं आयोजन असतं, ज्यांचं नियोजन सुद्धा सुंदर असतं, ते आपल्यामध्ये आज पाहुण्याच्या भूमिकेमध्ये लाभतायत. वेलकम. तर अरुण चोरगे ज्याने षटकार लगावला आणि तो बाद झाला. वन डाऊन बॅट्समन मैदानामध्ये संकेत दळवी
पहिलं षटक सुद्धा समाप्त झालं. सागर फुलर याचं पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण, पहिलाच वाईट पडला होता, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. यालाच म्हणतात पलटवार करणं, हार न मानण्याला म्हणतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याला म्हणतात, की प्रयत्न सोडायचे नसतात. काही हो, मी प्रयत्न सोडणार नाहीये, माझ्याकडे सुद्धा चांगली शस्त्रास्त्र आहेत, ती मी वापरणार. आणि तो सागर फुलरने प्रयत्न करून षटकार आल्यानंतर विकेटची प्राप्ती सुद्धा केली आणि त्या ठिकाणी चांगला कमबॅक करून देऊन सक्सेसफुली षटक हाताळलं. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज महेंद्र सज्ज झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये, 1 डाऊन बॅट्समन, 1 विकेटचं पतन. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025, अख्खा आमना गाव खेलेगा, आप सब देखोगे. 2 दिवसाचा हा महासोहळा आहे. आमचे सन्माननीय सरपंच साहेब विश्वलालजी केणे, माजी सरपंच सुनीलजी फुलोरे, अशोकदादा मणपेकर साहेब, सुरेशदादा पाटील, हे सर्व आमचे मान्यवर ज्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटनपर सोहळा आणि उद्घाटनपर सामना इथे सुरू आहे. पूर्णाजी केणेत, आपल्यामध्ये यशवंतजी चोरगे आहेत, किशोरजी पावशे. डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जात असताना पंचांचा सिग्नल. डी आकृती असलेला हा मैदान पाहतो आपण, परंतु असे मैदानं सुद्धा गाजतायत, काही प्रॉब्लेम येत नाहीत, खेळात तितकाच आनंद येतो. एवढंच की विकेटच्या पाठीमागे मोठे फटके मारल्यानंतर आपल्याला फक्त धावा कमी इथे मिळत असतात. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 12 वर आहे आर्या एंटरप्राइजेसची. राऊंड द विकेट, अगदी छोटंसं रन पाय. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच. स्वतःच्या फलंदाजीमध्ये झेल टिपला महेंद्रने, कॉट अँड बॉल, सेकंड विकेट डाऊन. आज आमने गावानं APL चषक जोरानं लयच गाज. आज आमने गावानं APL चषक जोरानं लयच गाज. तर मस्त पद्धतीने ड्राईव्ह पण केला होता. चेंडू अक्षरशः गुडलेवरती टाकला होता महेंद्रने, समोरच खेळण्यास भाग पाडलं बॅट्समनला आणि सरळ अगदी झेल सोपवला गोलंदाजी हातामध्ये. दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय. 2 खिंडार पडले. दुसरं षटक सुरू आहे आणि सुरू आहे APL 2025, आमने प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं. हे आमच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मायबाप प्रेक्षक आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगशी जोडले गेलेले प्रेक्षक ह्या क्रिकेट सोहळ्याचा आनंद लुटत असताना अगदी दिमागदार सोहळा. कदाचित येणारी जत्रा ती म्हशाची असेल, पण त्याच्या आधी ही जी सुंदर आपण जत्रा पाहतोय ती म्हणजे आमच्या आमणे गावची आहे. ही जत्रा आधी बघा 2 दिवस, मग तुम्ही प्रस्थान करा पुढे मुरबाडकडे, कारण थंडी सुद्धा वाढत चालली सकाळी. पण आता असं वाटतं की उन्हाळा आहे की काय, बघा कसं ऊन तापलंय. आणि असंच क्रिकेट तापलं पाहिजे या मैदानावरती. असेच क्रिकेट पाहण्यास प्रेक्षकांना आवडत असतं. पुढचा चेंडू महेंद्र घेऊन चाललाय. फुलर लेनचा टाकण्याचा प्रयत्न, हो डिग आउट केलंय, चेंडूला काढलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू डीप मध्ये पोहोचतोय. 2 टप्प्याने कव्हर केलं, हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलं होतं. बॅट अँड पॅडच्या मधला हा चेंडू. सिंगलची प्राप्ती. 2 विकेट बाद झाल्यानंतर मोठे फटके येण्यापासून रोखले ते म्हणजे सागर फुलरेने. दोन पॉवर प्ले असतील, लक्षात घ्या. दुसरी किंवा चौथीवर आपण यामधली तुम्ही कुठली पण बॅटिंग बॅट्समन पॉवर प्ले डिमांड करू शकतो सर. यस, सरांना माहिती सुद्धा आहे. हां, दुसरी तिसरी चौथीमध्ये कुठली पण, 5वी नसणार आहे, कारण ती तुम्हाला स्लॉगमध्येच जाईल. राऊंड द विकेट पुन्हा एकदा महेंद्र. फुलर लेन टाकतोय, ड्राईव्ह केला, ऑन साईडला टर्न केला चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड झोनकडे. चांगल्या ॲक्शनमध्ये फेकी सुद्धा केली, चांगलं कलेक्शन आणि त्या परिसरामध्ये सुद्धा अगदी खूपच प्रेक्षकांची गर्दी आहे. सन्मान्य विश्वनाथजी केणे आमच्या ह्या ग्राउंडचे मालक येतात. दादा या, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. डॅशिंग पर्सनॅलिटी, एक जबरदस्त व्यक्तिमत्व विश्वजी केणे साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत. कैलासवासी रामदासजी केणे साहेबांचे सुपुत्र, ज्यांना आपण अनेक वर्ष पाहतोय. ते नेहमी फिट असतात, मी पण त्यांना अनेक वर्ष पाहतोय आणि स्वतःला मेंटेन ठेवलं. मेंटेन ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण आधी हेल्थ नंतर वेल्थ येत असते. म्हणून म्हणतात की हेल्थ इज अ वेल्थ. जसे हल्लीचे खेळाडू सुद्धा चांगलं फिटनेसवरती लक्ष देतात, विराट कोहलीला फॉलो करतात आणि केलं पाहिजे. तसे अनेक आमचे उद्योगपती सुद्धा अनेकांना फॉलो करतात. अनेक ठिकाणी जिम्स उभ्या झालेल्या आहेत.
ग्राउंड जिम आहेत, ओपन जिम्स गावोगावी सुद्धा सुरू झाले आहेत. कदाचित ह्या परिसरात सुद्धा असेल येणाऱ्या काळामध्ये. जसं मला ऐकतात सुद्धा विश्वालजी केणे साहेब सरपंच की मैदानाच्या बाजूला सुद्धा जिम असतात. जसं मी काल पोरा सोनालीला टुर्नामेंट कव्हर केली होती तेव्हा सुद्धा बाजूला त्यांची जिम आहे मैदानाला लागूनच सोनालीच्या त्या ग्राउंडवरती. अशा जिम होत असताना ते गरजेचं आहे फिटनेससाठी. धावसंख्या 14. आर्या एंटरप्राइजेस 2 गडी बाद, अरुण बाद, संकेत बाद, नवीन फलंदाज विजय मैदानामध्ये. आता सागर बार्शी याच्या हातामध्ये चेंडू तिसऱ्या षटकासाठी जातोय ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेला आणि कटचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅगची कडा घेऊन ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोनमध्ये. शॉर्ट थर्डमॅनकडे डिक्लेअर झोन आहे. सिंगलने धावसंख्या 15 वर आर्या एंटरप्राइजेस. हा संघ इथे खेळतोय. 8 संघ आहेत ज्यामध्ये 2 संघ आपण इथे पहिल्या सामन्यामध्ये खेळताना पाहतोय. प्रत्येक संघांचे मालक, प्रत्येक संघांचे कॅप्टन, प्रत्येक संघाला पुढे नेणारे त्यांचे मॅनेजमेंट, जसे शरदजी दळवी साहेब सुद्धा मॅनेजमेंटमध्ये आहेत. कुमारजी केणे सुद्धा चांगले कॅप्टन आहेत. असे अनेक नावं, सागर फुलोरे असतील, सागर बार्शी, ऋषी, हे सर्व चमकणारे खेळाडू. सत्यम दळवी, सुरेंद्रजी दळवी, सुरेंद्रचा संघ सुद्धा योगेश 11 आमणे. म्हणजे आमणेगाव क्रिकेटपासून लांब नाही आहे आणि क्रिकेट खूप पुढे घेऊन चालले. हा चेंडू पुढे टाकला होता आणि बॅटचा फक्त त्या ठिकाणी स्पर्श करून न जाता पायानं स्पर्श झाला असे पंच सांगतायत. लेग बायच्या रूपाने 1 धाव इथे प्राप्त होत असताना एकच षटकार आपण पाहिला. असं वाटलेलं की जो अरुणने षटकार खेचला, एक आगाज केला, त्याचा अंदाज पाहिला पण तो अंजाम थोडासा खराब झाला. सागर फुलोरेने त्याला परत धाडलं आणि त्यानंतर पूर्णपणे शांतता पसरली. म्हणजे जो स्कोरबोर्ड आहे जो वेगाने पुढे जाणार असं वाटत होतं तो आता अक्षरशः भुसावळच्या वेगाने हळूहळू पुढे सरकत असताना आपण पाहतोय. मला अनिकेत सांगतोय बार्शी की धावसंख्या 16. या वेळेला ऑफ साईडला पाहतो आपण चेंडू छान पद्धतीने गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डर पोहोचला होता पण तो त्याच्या अवकाशाच्या बाहेर. 4 रन, पहिला चौकार APL 2025चा. मस्त पद्धतीने याला लेदर क्रिकेटचा फटका म्हणू शकतो. क्लासिकल ड्राईव्ह, स्क्वेअर ऑफ द विकेट 4 धावांसाठी. हा सुद्धा खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॉलच्या जवळून 5 झाला ड्राईव्ह. लॉंग ऑन वेगाने जातोय. 2 धाव घेण्याचा संभव त्या ठिकाणी. यस, संभव झाला, पूर्ण झाला. रीज घेतली आणि ओव्हरथ्रो मध्ये सुद्धा 1 धाव अजून त्या ठिकाणी मिळेल. सर रॉकी सर 3 धावा ना एकूण. येस, दॅट्स इट. 2+1. दुसरी धाव पूर्ण होत असताना फेकी केली. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू गेला. आमच्या 8 संघ मालकांना समाली देत असताना त्या ठिकाणी आपले सन्माननीय सरपंच साहेबांचा सुद्धा मोठा फोटो पाहू शकता आपण. पर्व 5वं. श्रीमान विश्वपालजी रामदास केणे त्यांचे बंधू सुद्धा आलेले आहेत. विश्वजितजी साहेब एकमेकांना पुढे घेऊन जात आहेत. गावाला पुढे घेऊन चालले. ती पूर्णपणे गावाला एकत्रीकरणाचा प्रयत्न आहे आणि तो सक्सेसफुली झालेला आहे. यावेळेला हॅमरचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. क्रॉस बॅटेडचा प्रयत्न होता परंतु चेंडू बाहेर काढला गोलंदाजाने. सागर बार्शी आहे. धावसंख्या 2 बाद 23. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावसंख्या. 5 षटकांचे मुकाबले आणि प्रेक्षक हळूहळू इथे येऊ लागले. जसं ऑनलाईन पाहिलं असेल तर प्रत्यक्षात येण्याची मजा वेगळी असते. यावेळेला स्ट्रेट डाऊन लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड आणि फिल्डिंग सुद्धा सुंदररित्या. मी फुटबॉल सुद्धा बघतोय. सांगतो क्षेत्ररक्षक की मी सुद्धा रोनाल्डोला फॉलो करतोय आणि पायांचा वापर करून त्या ठिकाणी नक्कीच चौकार अडवला. दोन्ही संघांचे 12 खेळाडू दिसत नाही आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्लीज, पेनल्टी लागेल. ते पण ड्रेस कोड मध्ये पाहिजेत ही काळजी घ्या. आणि षटक संपलं. सागर बार्शीचं आपण पाहिलं. मस्त पद्धतीने फिल्डिंग या ठिकाणी झाली. 12 खेळाडू तुम्ही नावांची माहिती असेल त्यांनाच पाठवा. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या 8.33च्या सरासरीने 25 वर. आर्या एंटरप्राइजेस विरुद्ध वेताळेश्वर 11. हे 2 संघ एकमेकांच्या समोर या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत. निमित्त आहे आमने प्रीमियम लीग 2025 आणि आमचे डीजे मास्टर आता तो गाणं वाजवतील. अख्खा आमना खेलेगा, बजाव डीजे.
आणि त्याचबरोबर DRS सिस्टीम फक्त बीमरसाठी एक दिला जाईल. अन्यथा ऑन फील्ड अंपायर त्यांना जर वाटलं एखादा डिसिजन देणं कठीण झालं तर ते रिव्ह्यूचा वापर करू शकतात, परंतु ते दृश्य जर कॅमेऱ्यामध्ये पकडलं गेलं नाही तर सॉफ्ट सिग्नल जो दिला जाईल त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. थँक्यू. तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सागर फुलोरेने षटक हाताळलं होतं. आरा एंटरप्राइजेस बॅटिंग करतोय, 11 धावा दिला, एक गडी बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये महेंद्रने अक्षरशः अफलातून बॉलिंग केली होती, 3 धावा फक्त खर्च केल्या, 1 विकेटचं पतन केलं. आणि हे तिसरं षटक आपण जे पाहिलं सागर बार्शीचं, ज्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केला. चौथं षटक सुरू होत आहे. धावसंख्या आतापर्यंत बरोबर आहे ती 25. Oh, shot on pole. Is it successful? Yeah, that's it. It's a pole. Sarang. षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला, पुन्हा गोलंदाज वर द विकेट जातोय. आत्ता सुद्धा हा चेंडू शॉर्ट अप लेंथ होता, परंतु लाईन दिशा भरकटली. वर्मा सर सांगत असताना वाईटचा इशारा. वर्मा सरांचा सुपुत्र अंडर-19 खेळतो, सिलेक्शन झाले मध्य प्रदेशकडून. कॉंग्रॅच्युलेशन्स वर्मा सर, अभिनंदन. धावसंख्या षटकारानंतर आता वाईड अशी 25 नंतर 7 नी वाढली, 32 वर आहे. 32 ऑन द बोर्ड. आरा एंटरप्राइजेस बॅटिंग करतोय वर द विकेट. हा चेंडू उचललाय, बॅट चिकडा, कॉट बिहाइंड, नाही घेतलं त्या ठिकाणी, झेल सोडून दिला. हे एक रणनीती असते डिक्लेअर झोन मध्ये जात असताना. विकेट किपरने त्या ठिकाणी कुठलाही प्रयत्न नाही केला. हे सुद्धा एक माइंडचं प्रकार असतो. क्रिकेट हा मैदानी खेळ जरी असेल ना रसिको, तरी सुद्धा हा माइंडने खेळला जातो. प्रत्येक चेंडूवरती डावपेच आखले जातात आणि त्यातील हा डावपेच बघितला की तो झेल नाही घेतला. कदाचित बॅट्समनला खेळवायचं असेल, परंतु इथे बॅट्समन नाही खेळत तर गोलंदाज खेळतोय, बॅट्समन त्याला खेळवतोय. वाईट लागोपाठचे पडतायत वारंवार. चेंडूची सुरुवातच वाईटने झाली होती, परंतु त्यानंतर सागर फुलोरेने कमबॅक केलं होतं. इथे करावं लागेल. महेंद्रने चांगलं नियंत्रित बॉलिंग केली होती, 3 धावा खर्च केला आणि धावसंख्या आतापर्यंत 34 वर. 34 ऑन द बोर्ड. आर्या एंटरप्राइजेस वर्सेस वेताळेश्वर 11. हे दोन संघ एकमेकांच्या समोर इथे पहिल्या ह्या APLच्या 5व्या पर्वातील सामन्यामध्ये. आता एक बॅट चिकडा, पुन्हा एकदा चेंडू फ्लाय झाला विकेट किपरच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन कडे. सिंगल आणि धावसंख्या सिंगलनी पुढे 35 वर. तब्बल 35,000 धावा जवळपास सचिन तेंडुलकर साहेबांनी उभ्या केल्या क्रिकेटच्या पूर्ण कॅरियरमध्ये. 35,957 धावा, 100 शतक, तब्बल 14 वेळेला मॅन ऑफ द सिरीज, 176 वेळेला मॅन ऑफ द मॅच. या वेळेला खोदून काढायचा प्रयत्न, वाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि आता सुद्धा विकेट किपर कव्हर करत नाही, तर पाठीमागे स्क्रीन कव्हर करते. डिक्लेअर झोनच्या मुळे एक धाव अजून मिळते 22च्या रूपात. धावसंख्या 36 वर. 36 ऑन द बोर्ड. आर्या एंटरप्राइजेस बॅटिंग करत असताना. आणि पुढचा सामना ग्रुप बीचा असेल तो सानवी 11 म्हणजे सुरेंद्र दळवी यांची सुकन्या. लॉफ केला चेंडू, हवेत आहे बराच वेळ, 2 फिल्डर पोहोचले होते त्यांच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क. आमले गावाकडे षटकार येतोय APLचा. चेंडू हाफ वॉली घेतला आणि खेचून भिरकावून दिला होता मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. पुन्हा गोलंदाज वेगवान पेसर आहे, परंतु आता सुद्धा हा हॅमरचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, वेगाने 2 फिल्डर पोहोचतात. मिडॉनचा फिल्डर पोहोचला होता मिडॉनकडे, पण तो झेल सोडला. त्या ठिकाणी जीवनदान दिला. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. भाग मिल्का भाग, हीच मजा आहे गावाच्या खेळायची. आणि या ठिकाणी 30 धावण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. 2 धाव कंप्लीटेड. पाहुण्यांचं वारंवार इथे स्वागत होत असताना आमचे आयोजक सुद्धा सांगतायत लक्ष ठेवून आहेत. 1 मिनिट खेळ थांबवा जरा.
तर या ठिकाणी चौथं षटक समाप्त झालं. या षटकामध्ये अगदी दणक्यामध्ये तडाखे बंद 19 धावा कुटकुटल्या आणि धावसंख्या वेगाने 44 वर 44 ऑन द बोर्ड. पुढचा सामना ग्रुप बीचा असेल. सानवी 11 विरुद्ध लक्ष्मण स्पोर्ट्स. दोन्ही पण कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सानवी 11 म्हणजे कॅप्टन ओनर सुरेंद्र दळवी आहे. कॅप्टन राहुल जोशी आहे. नाही माफ करा, संतोष जोशी सर कॅप्टन आहेत आमचे सर्वांचे लाडके जोशी सर, चांगले शिक्षक ज्यांना आम्ही खूप आदर्श मानतो असे संतोषजी जोशी. आणि लक्ष्मण स्पोर्टचे मालक आहेत योगेश केणे, कॅप्टन आहे मनोहर केणे. वेलकम जोशी सर. या आपलं हार्दिक स्वागत. जुने जाणते खेळाडू आणि क्रिकेटचे धडे असो, जीवनाचे धडे असो, ज्यांच्याकडून शिकण्यास नेहमी प्रत्येकाला आनंद मिळत असतो. मी सुद्धा त्यांच्याकडून धडे घेत असतो, मग ते कॉमेंटेटरचे असेल किंवा बिझनेसचे असतील. संतोष जोशी नेहमी सांगत असतात. आणि आपण या ठिकाणी फुल टॉसला सरळ फेकून दिलाय, सरळ बॅटनी स्क्रीनच्या वरून घणाघाती षटकार. लॉलीपॉप मिळाला आणि असा मौका कोण सोडेल. मौका भी दिया, धोका भी दिया, छक्का भी मिल गया. धावसंख्या वेगाने पुढे जाते. बरोबर 50. टाळा असू द्या. अर्धशतक कंप्लीट. बॅटची कडा. विकेट किपर आता झेल टिपतोय आणि बॅट्समन बाद. शॉप डिसमिसल. रोशन बाद झाला षटकार मारल्यानंतर. 2 षटकार आतापर्यंत आले. एक चौकार पाहायला मिळाला. आपला डेलिशियस फटका होता तो बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ड्राइव्ह. अरुण चोरगणी पहिला षटकार खेचला होता. त्यानंतर रोशननी सुद्धा एक षटकार दाखवला. आता नुकताच बाद झाला कारण षटक हाताळतो तो विकेट टेकर आहे. सागर फुलोरे कॅप्टन आहे. पूर्ण संघाला पुढे घेऊन जात असतो नेहमीच योगेश इलेवन आमने संघाला. तोच आपण सागर फुलोरे पाहतोय. पुढच्या सामन्यासाठी कॅप्टन येऊन थांबा. सानवी 11चा कॅप्टन आणि लक्ष्मण स्पोर्ट्सचा कॅप्टन. ग्रुप बेचा हा पहिला मुकाबला असेल. 2 ग्रुप आहेत. कुठून काढचा प्रयत्न. बॅट आणि बॅटच्या मध्ये हा फ्लिक झालाय. चेंडू बॅटला स्पर्श करून गेला डिक्लेअर झोन कडे. शॉर्ट फाईन कडे वर्मा सर सांगतात की डिक्लेअर एक धाव घ्या. आणि धावसंख्या बरोबर लकी आकडा आहे बऱ्याच जणांचा 51. 51 ऑन द बोर्ड. आर्यासाठी लकी असेल की वेताळे शोरसाठी असेल ते बघायचं आपल्याला. परंतु दोन्ही पण संघ इथे प्रयत्न करतील कारण आपल्या गावची स्पर्धा आपण जिंकणं म्हणजे आपल्या आई वडिलांना सुद्धा आनंद असेल. आणि तो कोणाला नको इथे प्रत्येकजण तो प्रयत्न करेल. मम्मी पप्पाला सांगेल की आम्ही जिंकणार. हो हा लॉफ केलाय. चेंडू हवेत आहे बराच वेळ. वेगाने क्षेत्ररक्षक आला आणि झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. बॅट्समन बात. बॅक टू द पॅव्हलियन. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्का अमना खेलेगा. सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. थँक्यू. तर हा चौथा चेंडू होता. चौथा चेंडू विकेटचं पतन झालं. 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही कॅप्टन येऊन थांबायचं आमच्या सुंदर टॉस बॉक्स मध्ये. पुढच्या नाणेफेकीसाठी पुढच्या सामन्यासाठी. लॉफ केला होता चेंडूला. इनसाइड आउटचा प्रयत्न होता आणि वेगाने वाईडिस लॉंग अप आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने आला. त्या ठिकाणी झेल टिपला त्याने. बारस होता तो. बॅट्समन पारस आलाय. फिल्डर कल्पेश होता. येस दॅट्स इट. 12 खेळाडूंनी आम्हाला मस्त सहकार्य करायचं आणि ते करतायत. हरकत नाहीये. नो प्रॉब्लेम. आता तर सुरुवात आहे. ये तो सिर्फ आगाज हुआ है. अंजाम अभी बहुत कुछ बाकी है. या ये सब झांकी है पिक्चर और बहुत कुछ बाकी है APL का. लॉब केला पुन्हा एकदा. खूप उंच गेलं डोकं. चेंडू आकाशाला गवस निघत असताना लँड होतोय आणि हो सुरक्षित लँड होऊ दिलं नाहीये. झेल टिपलाय. अजून एक धक्का येते. बॅक टू बॅक विकेटचं पतन. फलंदाज बाद.
सन्माननीय आमचे सन्माननीय सागरदादा फुलोरे आपले माजी सरपंच, अशोकदादा मनपेकर आणि सुनीलजी फुलेले दादा, येस माजी सरपंच सुनील सेठ फुलोरे, अशोकदादा मनपेकर हे आमचे पाहुणे या नवीन सामन्यासाठी टॉस करतील. आपण पाहू शकता आमने प्रीमियर लीग हा टॉस बॉक्स, बाजूला जगनसेठ पाटील साहेबांचा सुद्धा मोठा या ठिकाणी बॅनर आहे. डॅसिंग पर्सनॅलिटी 60-60 मिस्टर सरपंच ग्रुप ग्रामपंचायत इताडे आणि त्यांच्याच बाजूला हा टॉस बॉक्स आपल्या आमने प्रीमियर लीगच्या वतीने. आणि आपण पाहू शकता संघाचे दोन्ही कॅप्टन 40+ आहेत. यालाच म्हणतात की आमचं वय फक्त कागदावरती वाढलंय, क्रिकेटचं तारुण्य आमचं अबाधित आहे. सुनील दादा या आणि अशोक दादा दोन्ही पण आपले मान्यवर. प्रशांत चोरगे आणि मनोहर केणे असे कॅप्टन आणि ओनर योगेश केणे या आपण. म्हणजे काय मस्त संकल्पना आहे बघा, ओनर संघ मालक पूर्णपणे पाठीशी आहेत आणि आपले पाठीशी असलेले आमचे खंदे आधारस्तंभ. सुनील दादा फुलोरे करा टॉस. टॉस दाखवा. एका बाजूला APL 2025, दुसऱ्या बाजूला अख्खा आमना खेलेगा. ये कॉल देने का है. मनोहर केरीने कॉल दिला अख्खा आमना खेलेगा और खेलेगाच वहीच आया. धन्यवाद. येस, पहिला सामना संपला. अशोक दादा आपल्या शुभ हस्ते स्प्राईट द्या, कारण आपली स्पर्धा क्लिअर आहे, स्पाईट क्लिअर आहे. हे स्पॉन्सर आमचे सन्मान्य हरिजी जाधव, अशोक दादा यांच्या शुभ हस्ते टॉस विनिंग कॅप्टनला दिलं जाते स्प्राईट, जे आमचे कॅमेरामॅन कव्हर करतील. येस, अगदी थंड चिल्ड आहे. तो मैदानामध्ये अगदी गरमी तयार करायची आहे. मनोहर दादा आपण असं नसतं व्हा. धन्यवाद अशोक दादा. जिंकलाय, काय वाटतं? APL 2025 5वं पर्व आहे. आधी निर्णय सांग मला. आधी निर्णय आमचा क्षेत्ररक्षण असणार. एकदम बॉडी फिट असते, प्रत्येक वेळेला बघत असतो मी. फक्त थोडंसं माझ्या नावात गोंधळ झाला होता, परंतु या मागचं कारण आणि इतरांना सल्ला काय की तुमचं बॉडी किती महत्त्वाची असते? नक्कीच मी एवढं सांगू शकतो की नेहमी आणि दररोज जिम करत जा. क्या बात आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतला. ह्या स्पर्धेसाठी स्पेशली तयारी तुम्ही कधीपासून सुरू केली? आयोजन सोडून खेळण्यासाठी? खेळण्यासाठी आम्ही 1 महिना आधीपासून सुरुवात केली आहे APLसाठी. कारण आम्ही प्रत्येक वर्षी APLची वाट बघतच असतो आणि मुलांना एवढी उत्सुकता असते की APL कधी येतो आणि कधी APLमध्ये आम्ही खेळतो. या तुमच्या स्पर्धेसाठी घरातून विरोध झालाय की चांगला पाठिंबा मिळालाय? घरातून या APLसाठी कधीच विरोध नसतो, पाठिंबाच असतो. नक्कीच. क्या बात आहे. मस्त मनोगत व्यक्त केलं मनोहरने. टॉस जरी जिंकला नसेल तरी सुद्धा सामना होणं बाकी आहे. आपल्याच गावची स्पर्धा आहे ही, जत्रा एक प्रकारे. कसं फील वाटतंय 5वं पर्व? मागची 4 वर्ष निघून गेली, ही स्पर्धा जिंकण्याची पूर्णपणे तयारी कशा पद्धतीने केली आहे? तयारी ते भरपूर आहे. 100% देण्याचा प्रयत्न केला तर जिंकू शकतो. स्पेशली तुम्हाला संघ मालकाने किती मोठा या ठिकाणी आधार दिलेला आहे? संघ मालकाचा आधार झाला तर 2 हप्ता पहिलेच आहे माझ्या पाठीशी. तो माझा 100% देण्याचा प्रयत्न करीन. तर मी गेल्या टीमला बी सांगतो तुम्ही बी 100% द्या, मी सुद्धा देतो. ओके, शुभेच्छा दोन्ही कॅप्टनला. तर टॉस जिंकलाय मनोहर केणेने, जे आहे ते लक्ष्मण स्पोर्ट्सचे कॅप्टन, आणि त्यांनी निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सुतार सर सज्ज आहेत, ज्यांचा आवाज आपण ऐकूया या सामन्याच्या द्वितीय सत्रामध्ये. तत्पूर्वी आपण वळूया काही मिनिटासाठी DJ मास्टरकडे. थँक्यू. क्रिकेट का जादू सर चढ़ थँक्यू DJ. सर्वांचं सहर्ष स्वागत. आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं अद्भुत पर्व. पहिला सामना जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आर्य इंटरप्राइजेस टीमने वेतालेश्वरच्या विपक्षामध्ये 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा जमा केल्यात आणि सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये वेतालेश्वर 11 टीमला 52 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी केली कॅप्टन सागर फुलोरेने, ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट प्राप्त करून दिली, परंतु 5 ओव्हरमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग राहिली आर्या इंटरप्राइजेस टीमची.
51 धावा जमा केल्या, त्याच्यामध्ये 21 धावांची खेळी साकारली रोशनने, त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार पाहायला मिळाले. विजयने देखील प्रभावित केलं, त्याच्या बॅटमधून देखील 14 धावा आल्यात आणि आता 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम सज्ज झाली होती. वेतालेश्वर 11 आर्या इंटरप्राइजेसच्या विपक्षामध्ये हा या प्रीमियर लीगचा पहिला उद्घाटनाचा सामना. जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता सागरने गोलंदाजी चांगली केली. आता फलंदाजी कशी होईल तोच सागर फुलरे आणि त्याच्या विपक्षामध्ये सागर बारशी सलामीची जोडी आणि पहिले षटक गोलंदाजी मार्कवर ऋषी दलवी टीमचे कॅप्टन आणि त्याच्या समोर कॅप्टन. दोन कॅप्टन एकमेकांसमोर. पहिलं पॉवर पिच षटक. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेले. डीप मिड विकेट लॉंग ऑन. पहिला चेंडू अकुट टप्पा ऑन साईडला आऊट करण्याचा प्रयत्न. अपील केली आहे परंतु हे अपीलच चुकीचे आहे. कटचे अपील तुम्हाला मुख्य पंचांकडे करावे लागते म्हणूनच कदाचित सहमती दिली नाही. पहिला चेंडू डॉट. हे बॅटल चांगलं रंगेल कारण का एकीकडे सागर टीमचे कॅप्टन आहेत तर दुसरीकडे ऋषी दलवी. 2 कॅप्टन एकमेकांसमोर आणि पहिला चेंडू डॉट आलाय. 52 धावांची आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला तर 10ची सरासरी गाठावी लागेल वेतालेश्वर 11 टीमला. यावेळी स्ट्रोक चेक केलाय, डिफेन्स केलाय. सिंगल धावेसाठी हा प्रयत्न आणि सिंगल धावे ते सागरच्या खात्यामध्ये. एका सिंगलने सागरने आपलं आणि आपल्या टीमचं खातं ओपन केले. काय जबरदस्त पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग पाहायला मिळालेली रोशन दलवीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर विजयने 2 षटकार ठोकले होते. 7 चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून 14 धावांचं योगदान आलं होतं. चांगले टार्गेट सेट झाले पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आर्या एंटरप्राइजेसचं. 52 धावा पूर्ण होतील का? 5 ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये ऋषीने कॅप्टन ऋषी दलवीने सिंगल धाव खर्च केले. राऊंड विकेटने ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. गुड लाईनवर पिचिंग करत असताना गतीचा भन्नाट वापर या बिलिस गोलंदाज कॅप्टन ऋषी दलवीने केला. हा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये ऋषी दलवीच्या माध्यमातून ज्यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केली आणि सुरुवातीलाच दबाव निर्माण केलाय वेतालेश्वर 11 टीमवर. परंतु प्रत्युत्तर देईल का सागर बारशी? फुल टॉस फ्लिक करण्याचा प्रयत्न. अपील केली. लेग स्टंपच्या बाहेर लाईन होती. नॉट आउट घोषित केलं. दरम्यान लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. लेग बायच्या रूपाने सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3-2 या अंकावर. चांगली गोलंदाजी अप्रतिम भेदक मारा सध्या कॅप्टनचा सुरू आहे. ऋषी दलवी अप्रतिम गोलंदाजी करतोय. राईट हँड बॅटरसाठी राऊंड विकेटने मारा करत असताना दोन्ही सलामीरांना त्यांनी बांधून ठेवले. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. पहिला ओव्हरसाठी डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. दुसऱ्या मॅच साठी काही नियम बदलले जातील. बॅटिंग पॉवर पे नसणार आहे. सुरुवातीलाच 2 पॉवर पेचा तुम्हाला वापर करायचा आहे. हा बदल असेल. सर्व कर्णधारांना ही महत्वाची सूचना. या इनिंग नंतर किंवा ड्रिंक्स ब्रेक मध्ये काही नियम तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आमने प्रीमियर लीग 2025 चे 5वं पर्व आणि पहिला सामना जिथे 52 धावांची आवश्यकता आहे वेतालेश्वर 11 टीमला. टीमचे कॅप्टन समोर ऑफ केलाय. उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. कॅप्टन बाद आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये जल्लोष. महत्वाचा मासा गलाला लावलाय ऋषी दलवीने. जल्लोष पाहायला मिळाला. आज तर उत्सव आहे. आज तर आनंद आहे आपल्या प्रीमियर लीगचा. महत्वाची विकेट होती सागरची. टीमचे कॅप्टन आहेत समोर. लॉफ करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला आणि लॉंग ऑफ मध्ये रोशनने पकडलाय शेल. रोशन दलवीच्या माध्यमातून अप्रतिम झेल. पहिला झटका. लय जिगरबाज अनोखा अंदाज. लय जिगरबाज अनोखा अंदाज. सारे लयच गाजकान आज. सारे लयच गाजकान आज. आज आमने गावान APL चषक जोरात लयच गाज. आज आमने गावान APL चषक जोरात लयच गाज. थँक्यू डीचे. सुरुवातीलाच उल्लेख केला होता की हे बॅटल चांगलं रंगेल कारण का कर्णधाराच्या समोर कर्णधार होता ऋषी दलवी आणि ऋषीने अखेरकार सागरला बाद केलं. जबरदस्त झेल रोशनच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर जल्लोष पाहायला मिळाला. 2 या धावसंख्येवर पहिला झटका लागत असताना वेतालेश्वर 11 टीमला कॅप्टनची महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करून दिली.
इथून एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल सामना जिंकण्यासाठी, कारण का पहिल्या डावामध्ये एक चांगलं टार्गेट सेट झालंय. 52 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरमध्ये. सरासरीचा विचार केला तर 10ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये गाठावी लागेल. सध्या तरी ऋषी भारी पडतोय, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज फुलटॉच होता, बॅटवर घेता आला नाहीये, मिसफील्ड झाले सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटमध्ये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, परंतु एकच धाबेवर समाधान मानावं लागतं ते अनुजला. सिंगलने अनुजने आपल्या डावाला सुरुवात केली, परंतु काय पॉवर पिच षटक हाताळलंय कॅप्टन ऋषी दलवीने, जिथे सागरला त्यांनी बाद केलं आणि आतापर्यंत धावा खर्च केल्या. 1 विकेट घेत असताना 3 अप्रतिम इकॉनॉमिक गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टन ऋषी दलवीची, ज्यांनी 3 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट प्राप्त करून दिली. दुसऱ्या मॅच पासून सर्व टीम्स खेळाडू कॅप्टन्सना विनंती असेल की सुरुवातीलाच तुम्हाला 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले असणार आहे. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये तुम्ही आउटफील्डमध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवू शकता. बॅटिंग पॉवर प्लेचा तुम्ही वापर तिसऱ्या किंवा चौथ्या ओव्हरमध्ये करू शकत नाही. हा थोडासा बदल केला गेला आहे. बीमरसाठी तुम्ही DRSचा वापर करू शकता. जर एखादा निर्णय देणं पंचांना कठीण झालं तर ते रिव्ह्यूचा वापर करतील, परंतु ते दृश्य जर कॅमेऱ्यामध्ये पकडलं गेलं नाहीये तर सॉफ्ट सिग्नल जो असेल त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. मागच्या दिशेने डिक्लेअर झोन आहे, या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. तुमचा 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्समध्ये नसला तर 2 धाबांची पेनल्टी. स्वर्गीय इंदिरा पाटील खेळाडू कक्षामध्ये इतर कोणी प्रेक्षक बसणार नाहीयेत आणि खेळाडू कक्षामध्ये पाहिजेत, तिथून जर दूर गेले तरी देखील पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. दुसरं षटक राईट अँड ओव्हर द विकेटने सागरसाठी समोर फोर्स करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागली आहे आणि डी झोन मध्ये चेंडू जात असताना सिंगल येते. सागर अनुजच्या खात्यामध्ये ती सिंगल येते. बायच्या रूपाने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला तर स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, परंतु बॅटचा संपर्क झाला तर स्ट्राईक तुम्हाला बदलावी लागेल. राईट अँड ओव्हर द विकेटने यावेळेस ऑन साइडला स्विंग केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत, गॅप मधून चेंडू चाललाय, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येतोय सागरच्या खात्यामध्ये.
साठी षटक क्रमांक 3 पारस जोशी गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेमध्ये खूप सारा बदल. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ असे 5 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये ठेवले गेलेत. राऊंड विकेटने पहिला चेंडू हॅप प्रकार ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच दुसऱ्या प्रयत्नात पकडलीये आणि त्यानंतर पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 2 नीलने हा पकडलेला झेल अप्रतिम. दुसरा झटका लागत असताना वेतालेश्वर 11 टीमला. जाऊन एक विना बाईला भेटल्या ना बाया माझ्या अकरावर 2 गडी बाद. नाजूक परिस्थितीमध्ये संघ सापडला वेतालेश्वर. पार्टनरशिपची आवश्यकता आहे. संकट मोचकाची भूमिका एखाद्या फलंदाजाला पार पाडावी लागेल तरच ह्या धावा पूर्ण होतील. काय जबरदस्त झेल पकडला दुसऱ्या प्रयत्नामध्ये नीलने आणि त्याच्यानंतर जल्लोष झाला आर्या एंटरप्राइजेस टीमचा. ती देखील विकेट महत्वाची होती. सागरला बाद केलं. सलामीचे वीर आता डगआउटला गेले तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज राकेश स्ट्राईक एंडवर. राकेश पाटील, परंतु पारसने आल्या आल्या आपल्या खात्यामध्ये एक विकेट प्राप्त करून दिली. राईट हँडने राऊंड विकेटने सुद्धा तो मारा करतोय. पहिला चेंडू थोडासा हॅप टॅकर होता. हुक करण्याचा जरूर प्रयत्न केला होता सागरने, परंतु बॅटच्या अगदी मिडलवर घेता आला नाहीये. परिणाम कॅच आउट. राऊंड विकेटने यावेळेला अगदी स्लॉट मध्ये उडवलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या आल्या राकेश पाटीलने ठोकलाय षटकार. मी अजूनही आहे म्हणजेच मॅच अजूनही आहे हे सांगत असताना राकेश पाटील ऑन फायर.
देवेन पाटील यांच्या माध्यमातून जर षटकारांची हॅट्रिक राकेश पाटीलने ठोकली तर 2000 रुपये दिले जातील. रनआउटच्या रूपाने विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 3 22 या धावसंख्येवर आणि आता सामना जिंकण्यासाठी 30 धाबांची गरज आहे. काय जबरदस्त पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे वेतालेश्वर 11 तर दुसरीकडे आर्या इंटरप्राइजेस, एकीकडे कॅप्टन सागर तर दुसरीकडे ऋषी दिलवी यांच्यामध्ये हा सामना. परंतु राकेश पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत वेतालेश्वर 11च्या समर्थकांना आशा असतील. चांगले फटके सजवतोय. हॅप ट्रकर ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग साध्य करता आलं नाहीये. हा जल्लोष आहे. प्रत्येक चेंडूवर जल्लोष, आनंद, उत्साह पाहायला मिळेल. कारण का आमना प्रीमियर लीगचं हे 5वं अद्भुत पर्व तुम्ही सध्या पाहत आहे. प्रत्येक चेंडूवर संघर्ष पाहायला मिळेल. कारण का इथे तुम्हाला जर टिकायचं असेल, चॅम्पियन बनायचं असेल तर संघर्ष करावाच लागेल. राऊंड द विकेटने फुल टच बॅटवर घेतले, ऑन साइडला पुल केले, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय राकेश पाटीलने. हा येतो त्याच्या बॅट मधून दुसरा षटकार. राकेश पाटील ऑन फायर. समाप्तीनंतर 52 धावांचा पाठलाग करत असताना वेतालेश्वर 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. आणि आता सामना खुला केले राकेश पाटीलने. कारण का 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त 2 ठोकलेत, सुपर ठोकलेत. राकेश पाटील इथे आग ओकतोय या पहिल्या मॅच मध्ये. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर आर्या इंटरप्राइजेस थोडीशी हेवी ठरली होती, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतिउत्तर दिलं राकेश पाटीलने. सांगितलं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही शर्यत, ही मॅच आम्ही जिंकणार आहे. जबरदस्त प्रतिउत्तर दिले. 12 मध्ये 24. सामना अजूनही बरोबरीचा आहे, झुकलेला नाहीये. परंतु या सामन्यामध्ये शिरकाव जरूर केलाय वेतालेश्वर 11 टीमने. 5 ओव्हरचा सामना असणार आहे. प्रत्येक मॅच मध्ये 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक्स असणार आहेत. याची देखील दक्षता घ्यायची. काही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. बॅटिंग पॉवर पेचा नियम आपण थोडासा बदललेला आहे. सुरुवातीलाच तुम्हाला पॉवर पे 2 ओव्हरमध्ये घ्यायचे. दुसऱ्या पॉवर पे मध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये आउटफील्डमध्ये 3 क्षेत्ररक्षक असतील. बाकी सर्व नियम तुम्हाला माहितच आहेत. DRSचा तुम्ही वापर करू शकता बिमरसाठी. आणि बाकी कोणत्याही गोष्टीसाठी जर निर्णय देणं ऑनफील्ड अंपायरना कठीण झालं तर मात्र ते रिव्ह्यूचा वापर करतील, परंतु त्याच्या अगोदर त्यांना सॉफ्ट सिग्नल द्यावा लागेल. आमने प्रीमियर लीग 5वं पर्व 2025 मध्ये उभारले गेले आणि पहिलाच सामना रंगतदार परिस्थितीमध्ये नेण्याचं काम केले ते राकेश पाटीलने. आतापर्यंत राकेश पाटीलने चेंडू फेस केलेत 5 आणि 15 धावांचं योगदान दिले. त्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आलेत. षटक क्रमांक 4 ऋषी टीमचे कॅप्टन आहेत आणि स्ट्राईक एंडवर सुजल दलवी. ऋषी दलवी आणि सुजल दलवी दोघही दलवी एकमेकांच्या विपक्षामध्ये 4थ्या ओव्हरसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषीनेच या टीमच्या कॅप्टनने चांगली गोलंदाजी केली होती, जिथे सागर या कॅप्टनला बाद केल्याने 3च धावा खर्च केल्या होत्या. हे षटक दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं असेल. राईट अँड राऊंड द विकेटने सुजलसाठी अगदी लोअर फुल टच होता. पुलर लेंथ मध्ये हा चेंडू डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते. अजून एक महत्त्वाची गोष्ट, बॅटची कट असेल तरच स्ट्राईक रोटेट होणार आहे. बायसाठी स्ट्राईक बदलली जाणार नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर याची देखील नोंद प्रत्येक कॅप्टनने आणि खेळाडूंनी घ्यायची.
11 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. राकेश पाटील सध्या हे नाव चर्चेत आहे या मैदानामध्ये. आखूड टप्पा ऑन सेटला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कट लागत असताना डी झोन मध्ये सिंगल येते. हे षटक दोन्ही टीमसाठी महत्वाचं आहे. मॅच अजूनही 50-50 परिस्थितीमध्ये आहे, झुकलेली नाहीये, कारण का 10 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 52चं लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे वेतालेश्वर 11 टीमच्या माध्यमातून. राईट अँड राऊंड द विकेटने सुजलसाठी फुल टॉच, परंतु खेचता आला नाही. हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोचलाय. DRS चा वापर केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. सॉफ्ट सिग्नल बॅटरने DRS चा वापर केले, म्हणजे सॉफ्ट सिग्नलचा आपण विचार देखील करू शकत नाहीत. तिसरं पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. दोन्ही टीमसाठी बीमरसाठी एक रिव्ह्यू DRS दिला गेला आणि त्याचा वापर यावेळी केलाय तो बॅटरने. हे चॅलेंज केलंय टीव्ही पंचांना. पाहूया टीव्ही पंच यावर काय उत्तर देतील. फेअर डिलिव्हरी म्हणजेच फलंदाज बाद असेल. विकेट क्रमांक चौथं गमावं लागतं ते वेतालेश्वर 11 टीमला. सुचल तलवी बाद झालेत. सिंगल धाव फक्त त्याच्या खात्यामध्ये आली होती. टीमची धावसंख्या स्थिरावली होती 30 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. सुजल या बॅटरने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली होती. DRS चा वापर केला होता, चॅलेंज केलं होतं टीबी एम्पायरना, परंतु फेअर डिलिव्हरी म्हणजेच खेळाडू बाद. आणि आता 9 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. काय सामन्यामध्ये प्रत्येक वेळीस रंग बदलले गेलेत. ही क्रिकेटची गोष्टच अशी आहे, प्रत्येक वेळीस या क्रिकेटच्या गोष्टीमध्ये काही ना काही वेगळी स्टोरी लिहिली जाते. बदल नेहमीच होत असतो, रंग बदलले जातात. शर्टापेक्षाही जास्त वेळ रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि तो क्रिकेटचा महामेला कुंभमेला सध्या आमने प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. मोठा फटका सजवावा लागेल. नवीन फलंदाज कल्पेश जाधव. अकुट टप्पा ऑन सेटला हुक करण्याचा प्रयत्न. फटका सुंदर होता, परंतु डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते कल्पेश जाधव जोशीच्या खात्यामध्ये. कल्पेश जोशी सिंगल वर येत असताना टीमची धावसंख्या 31 वर अजूनही 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये. आता थोडंसं संकटामध्ये संघ सापडलाय वेतालेश्वर 11, परंतु जोपर्यंत राकेश पाटील मैदानामध्ये आहे तोपर्यंत धोक्याची घंटी असेल आर्या इंटरप्राइजेस टीमला. त्याच्या बॅटमधून 2 चांगले उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. स्विंग करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू डी झोन मध्ये जाईल. सिंगल येईल राकेश पाटीलच्या खाटामध्ये. एका सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32 वर. आणि आता सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. म्हणजेच येणारा चेंडू खूपच निर्णायक असेल. यावर एखादा हल्ला चढवला
तर या सामन्यामध्ये थोडासा शिरकाव करण्याची संधी मिळेल वेतालेश्वर 11 टीमला. सुरुवातीला गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये आर्या एंटरप्राइजेसची चांगली झाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा शिरकाव केला वेतालेश्वर 11 टीमने, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा टीमचे कॅप्टन ऋषी दलवीने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 5 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील प्राप्त करून दिली. इकॉनॉमी गोलंदाजी आणि विकेट प्राप्त करण्यासाठी हा कॅप्टन ऋषी दलवी ओळखला जातो. सागरची विकेट खूप महत्वाची होती, जो 3 चेंडू फेस करत असताना फक्त त्यांनी एका धावेचे योगदान दिले. टीमचे कॅप्टन सागरला माघारी परत लावलं आणि तिथूनच या मॅच मध्ये शिरकाव केला तो आर्या एंटरप्राइजेसने. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षकाला आणलंय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये ठेवला गेले. या ओव्हरचा शेवटचा चेंडू गतीचा भन्नाट वापर केला. हॅफ ट्रकल जरूर होता, परंतु त्याला खेचता आला नाहीये. नॉन स्ट्राईकवर राकेश नाराज असेल, कारण का डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर एक सिंगल येते आणि सिंगल आल्यानंतर राकेश पाटीलला नॉन स्ट्राईकवर राहावं लागेल. आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली कॅप्टन ऋषी दलवीने. पहिले षटक देखील हाताळलं, त्यावेळेस त्यांनी 3 धावा खर्च करत असताना टीमचे कॅप्टन सागर याला बाद केलं होतं आणि चौथ्या ओव्हरमध्ये संघाचं 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक ज्यावेळेस ऋषीने हाताळलं त्यावेळेस 5 धावा खर्च करत असताना इथे देखील 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली. अफलातून आणि दर्जेदार गोलंदाजीचा नमुना दाखवला ऋषी दलवीने. 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. इथे राकेशला स्ट्राईकवर आणावं लागेल आणि मोठे फटके सजवावे लागतील, तरच या सामन्यामध्ये वर्चस्व राखता येईल ते वेतालेश्वर 11 टीमला. प्रवीण चिकेने उद्योगपती आमने गावचे या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं अद्भुत पर्व आणि त्यातील सामना क्रमांक पहिला, जिथे सामना जिंकण्यासाठी वेतालेश्वर 11 टीमला 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. दुसऱ्या मॅच पासून टायमिंग देखील सेट केले जाईल. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत, अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला आउटफील्डचा एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. सरपंच साहेबांचे सुपुत्र गोलंदाजी मार्कवर कनिक्स. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटरसाठी समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु पडलेत. कॅच पकडता आली नाहीये. नील ज्यांनी या इनिंग मध्ये एक चांगला झेल दुसऱ्या प्रयत्नात पकडला होता, परंतु आता कॅच पकडता पकडता तो स्वतःच पडलाय. थोडीशी दुखापत नक्कीच झाली असेल. एक सिंगल येते. राकेश पाटील यावेळी स्ट्राईकला आलेत, त्याच्यामध्ये क्षमता आहे. उत्तर देईल का? प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे सामना जिंकण्यासाठी राकेश पाटीलने. 2 षटकार त्यांनी ठोकलेत. वैयक्तिक 15 धावांचं योगदान राकेश पाटीलने दिले आणि आता सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. येणाऱ्या 2 चेंडूपैकी एखादा चेंडू मैदानाच्या बाहेर राकेश पाटीलने पाठवलं तर या सामन्यामध्ये रंगत येईल. ती क्षमता देखील त्याच्याकडे आहे. ही कॅच देखील मागत पडू शकते. जर नीलने ही कॅच पकडली असती तर राकेश पाटीलकडे स्ट्राईक गेली नसती आणि कदाचित हा देखील या मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो जर राकेश पाटील इथे पुन्हा एकदा आक्रमण चढवायला सुरुवात केली तर. 5 चेंडू 18 धावांची गरज. या सामन्यामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये भरपूर काही घडताना आपल्याला पाहायला मिळालं. वार पलटवार होताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक वेळेस या सामन्याचे चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. राकेश पाटील 2 षटकारांशी स्ट्राईक एंडवर खेळतोय. एखादा ठोकेल का अजून एकदा? यावेळी समोर अगदी लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम झेल पकडलाय आणि राकेश पाटीलचा खेळ संपलाय. ऋषी दलवी टीमचे कॅप्टन होते आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये जल्लोष, कारण का आता या सामन्यामध्ये आर्या एंटरप्राइजेस टीमने पूर्णपणे शिरकाव केलाय. क्रिकेट
क्रमांक 5 टीमची धावसंख्या 34 वर आणि सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती 18 धावांची 4 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर. ऑफ स्टंपच्या बाहेर खूपच दूर होता. इथे एक्स्ट्राच्या मदतीने एक सिंगल धाव येईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एका सिंगल धावीच्या मदतीने 35 वर. आणि आता सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये ओम. राकेश पाटीलची विकेट महत्वाची होती ती प्राप्त करून दिली कनिष्कने. राकेश पाटील शेवटपर्यंत मैदानामध्ये असते तर कदाचित या मॅचचं दृश्य त्यांनी बदलवलं असतं, परंतु त्याची विकेट प्राप्त केली कनिष्कने. ओव्हर द विकेटने ओमसाठी फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन क्षेत्रामधून जाईल डी झोन मध्ये. सिंगल येईल ओमच्या खात्यामध्ये. आता या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवलं आर्या एंटरप्राइजेस टीमने, कारण का 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. 3 गोल्डन षटकार ठोकले जातील का फलंदाज कल्पेश जोशीच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना सानवी 11 विपक्ष लक्ष्मण स्पोर्ट. टॉस जिंकून लक्ष्मण स्पोर्ट टीमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सानवी 11च्या विपक्षामध्ये सामना क्रमांक 2 यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. समोर खेळून काढले कार्पेटच्या साने. चेंडू चाललाय कावकोन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत सिंगल येईल. आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. म्हणजेच या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवलं राहुल दलवी टीमचे कॅप्टन आर्या एंटरप्राइजेस याने. जबरदस्त गोलंदाजी राहुल दलवीने केली. 2 ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना दाखवला राहुलने. बॅटची कडा आणि विकेट किपरच्या डोक्यावरून डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले आणि 1 चेंडूचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या पहिल्या मॅचचा. गती वाढवण्याचा प्रयत्न केला लेग स्टंपच्या बाहेर. हा चेंडू वाईट. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमने शेक हँड करायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचे अनाउन्समेंट झाल्यानंतर त्या खेळाडूला देखील विनंती असेल की त्वरित आपण मुख्य व्यासपीठावर यायचे, कारण का मॅन ऑफ द मॅचची 9 बक्षिसं तुम्हाला दिली जातील. त्याचबरोबर दोन्ही टीमसाठी संधी आणि सुवर्ण संधी म्हणजे अशी की दोन्ही टीम मध्ये जो चांगला खेळाडू असेल त्याला देखील बक्षीस दिलं जाईल. शेवटचे चेंडू उडवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिवा विझले आणि ते विझलेल्या दिव्यामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे असं मानावं लागेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होते. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो आर्या एंटरप्राइजेस टीमने. अभिनंदन टीमचे कॅप्टन ऋषी दलवी आणि अभिनंदन संघ मालक संजय केने.